परमेश्वराला, माझं लेकरू कुठं संकटात आहे, माझं लेकरू कुठं आहे देवा, तू माझा येशू होता, माझं देवदूत पाठवलं होतं, माझ्या येशूनं अक्षरशः माझ्या येशूने येऊन माझ्या लेकराला घेऊन आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला मी धन्यवाद देते. या चॅनलद्वारे मला साक्ष सांगायला देवाने मला संधी दिली, याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. देवानं अशी माझ्या जीवनामध्ये साक्षी केली की मी देवामध्ये, मला देव येशू आहे ते मला माहिती नव्हता. माझ्या घरात रात्र दिवस किरकिर होती घरामध्ये, तरी मला परमेश्वरानं अशी मदत केली की देवाचे सेवक आणि सेविका माझ्या घरला पाठवले. माझ्या पतीने मला मारून गेले होते, घर नव्हतं राहायला, देवानं मला घर नव्हतं. एवढ्या कोपटामध्ये, मी म्हशीच्या कोपटामध्ये मी झोपड्यामध्ये राहिले. त्याला मी रोडची माती आणून, चिखल आणून त्याला टिपून त्याला मी त्या कोपटामध्ये माझी लेकरं बाळ तिथं जन्मले. मला घर नव्हतं, देवानं मला घर दिलं सुंदर असं. आणि देवानं मला माझ्या जीवनामध्ये असे कार्य, असं चमत्कार केले की मी ती सेवक आणि ती सेविका माझ्या घरी येत असताना त्यानं प्रार्थना करायची, आणि प्रार्थना केल्यानं दिवसांदिवस प्रार्थना केल्यामध्ये त्याच्यामध्ये मी काय केले, त्यानं प्रार्थनेला आले. प्रार्थनेमध्ये मी ते गळगळ रडले. प्रार्थनेमध्ये एवढं मारतात, एवढी माझ्या घरात किरकिर आहे, एवढं माझ्या घरात संकट आहे, तरी मी काय करायचं देवा, मला काही समजत नव्हतं मी काय करू काय नाही ते. मी 3 महिने माहेरी जाऊन राहिले होते, तरी माझ्या पतीला फरक पडत नव्हता. लहान लहान लेकरं सोडून मी राहिले होते, तरी त्यांना फरक पडत नव्हता. मग माझे पती मला आणायचं म्हणून त्याने नाव घेत नव्हते, विचार सुद्धा करत नव्हते माझा, मारून जायचे. तरी बी किती असे करून 3-4 वर्ष माझ्या सोबत गेले. मी मार खाल्ले राहिले, इकडं तिकडं माहेरी राहिले, कधी घरी राहिले. तरी मला इकडले सासरचे कधी ये म्हणत नव्हते. त्याने न विचारता मी घरी आले यांच्या. आणि घरी आल्यावर मग अशी देवानं चमत्कार केला की परमेश्वरानं, पाळक साहेब येत गेले, पाळकीनबाई येत गेल्या. मग प्रार्थना, त्या चिखलातून मला घागरीवर पाडलेलं त्यानं उठवले आणि डोसक्यावर बायबल ठेवून माझ्यासाठी प्रार्थना केले. तेव्हापासून मी देवामध्ये एवढे श्वासात वाढले की देवानं, मी त्याच्या वरी बायबल ठेवलं असताना डोक्यावर मी असं वजळ भरून पाणी माझ्या डोळ्याचं गळालं. आणि मी ती डोळ्याचं पाणी माझ्या परमेश्वरानं असं पुसलंय की मला देवानं सगळं काही देऊन आशीर्वादित केलंय. माझ्या पतीचं मन बदललं, माझे लेकरं माझ्यासारखे आहेत. माझ्या लेकराला आज सुंदर असा जॉब आहे, माझ्या मुलाला कॉम्प्युटर इंजिनियर माझा लेख आहे. देवानं पूर्णपणे त्यांचं अंतःकरण मन बदलून टाकलेलं आहे. माझे लेकरं माझ्यासारखे झाले, माझा नवरा माझ्यासारखा झाला. हे सगळं काय केलं तर माझ्या परमेश्वरानं, माझ्या येशूने केले. मी देवाला धन्यवाद देते. माझ्या बाळाची साक्षी अशी आहेत की मी बोलू शकत नाही, ती म्हणून शकत नाही या तोंडानं, की माझ्या बाळाच्या जीवनात एवढं कार्य चमत्कार मोठे झालं. माझं बाळ रडायला लागले, तरी ती माझ्या बाळासोबत काय झाले काय नाही तुला माहित आहे परमेश्वरा. ही मला बार नको वाटते. बरी माझा परमेश्वर काय म्हण, तू सांग तुझ्या जीवनात चांगले झाले, तिच्या जीवनात चांगले झाले, तू सांग. माझ्या मुलीचं नाव ममता आहे, प्रांजू आहे, 2 नाव. मी लाडाने तिला ममता म्हणते. माझं बाळ 12वीला कॉलेजला जात असताना कॉलेज झालं. मग 12वीचे पेपर चालू झाले. 12वीचे पेपर चालू झाल्यावर 2 पेपर शेवटचे राहिले. मी सकाळी म्हणले, आणि ममता आज मुंबईहून पाळक साहेब आणि पाळकीनबाई आपल्या घरी आल्यात ग, प्रार्थनेला ये. आणि मग मी पेपर सुटल्या मी प्रार्थनेला येते. तर माझं बाळ बोललं. मी वाट बघितली, 12 वाजले, 1 वाजले, पेपर सुटला, लेकरू काही न झाले, वाटकडे बघितले. मग माझा मुलगा म्हणला, आई आपली ममती उदगीर मध्ये नाही, काय झालंय रे लेकराला, मला सांग ना का झाला तुम्ही. तर त्यानं म्हणलं, आई तिने नाही, कुठे गेले काय माहिती नाही. लेकराला काय केलं, पेपरला जात असताना माझं लेकराला उचललं गेल्यावर तिथून ओमीने आली. 2 मुसलमानाच्या बाया बुरका घेऊन असताना ती काय केल्या, तिला तिच्या तोंडाला काहीतरी लावून मध्ये वळल्या. जाताना घातल्या गाडीमध्ये. अजून एक मुलगी होती तिच्यासोबत, तिची मैत्रीण. माझ्या बाळाला एवढी ताकद, एवढी शक्ती दिला माझ्या परमेश्वरानं. ते दोन्ही पण मैत्रीण, तिच्या मैत्रिणीला तिला घेतलं मध्ये. घेतल्यावर मग ती 24 घंटे बेशुद्ध होती माझी मुलगी. बेशुद्ध असताना इथून उदगीरला नेले, उदगीरून कुठं नेले आणि कुठून तिला कंटेनर गाडीमध्ये टाकले. लेकराला माझ्या जेवायला परमेश्वराला मी धन्यवाद देते. माझ्या येशूनं असं कार्य केले माझ्या बाळासोबत. लेकरू माझं कंटेनर गाडी रात्रभर चालली, दिवस गेला रात्र गेली. मी लेकराचं वाट बघितले, देवाला हाक मारली, परमेश्वरा येशू तू जिवंत आहे, तुझी सेवा करून घ्यायची तुला, तर माझं लेकरू माझ्या पुस्तक घेऊन ये. माझ्या लेकराला काय झाले काय नाही ते मला माहित नाही, तुला माहित आहे. तू सगळ्याचे संकट तारणारा, सगळ्याचे संकट नाहीसे करणारा तू परमेश्वर आहेस. मेलेले मुर्दे उठवणारा तू देव आहेस. माझ्या लेकराला काय झालंय मला माहित नाही, तुला माहित आहे. तू माझं लेकरू माझ्या पुस्तक घेऊन ये. तू जिवंत देव आहेस, तर जिवंत माझं लेकरू माझ्या पुस्तक घेऊन ये.
मी लय देवाला हाक मारली, रात्रभर हाक मारली, झोप नाही काही नाही. लेकरू बी परेशानीमध्ये. आमचे तर माझे मालक तर असे लोळत होते रस्त्याने, त्याला काही समजत नव्हतं. लेकराविषयी त्याला काही समजत नव्हते. ह्या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनहून त्या पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशनहून ह्या पोलीस स्टेशनला, अशा आमच्या चक्रा घालायला लावत होतं लोक ती, की कुठे गेली कशी गेली काय नाही. माझं लेकरू तर माझं लेकरू कधी तसं गलत काम करणारं माझं लेकरू नव्हतं. जेव्हा सर आले इथले जस्ट ते सर, त्याने बोलले त्या सरला, तरी काही विचारलेलं निघलेल्या सर्व तवरच माझ्या परमेश्वरानं असं कार्य केलं. माझ्या बाळानं काय केलं, तिथं कंटेनर मधून ते कंटेनर थांबला असताना ते लेकरूनं काय केलं, पोरीनं माझ्या त्यातून खाली उतरली. थोडा दार उघडं सोडून ती बाई कुठे गेली होती काय माहित नाही राखायची. तिनं खाली उतरली. दुसरी एक पोरगी तिच्या समोरच उचलल्याला गेली. तिच्या समोर तिनं बघ लागली, ठळठळभरी डोळे झाकून पडली. डोळे झाकून पडल्यावर ते मैत्रिणीला बी तिनं बसू दिली नाही. वाटेवर दप्तर तसेच होते. तिनं ओढून खिचून घेतली तिला खाली. दोघी बी खाली पडल्या आणि दोघी बी त्याच्यापासून दूर झाल्या. लेकराला माझ्या परमेश्वरानं असं केलं की अंधारामध्ये अंधेरी रात्र रेल्वे स्टेशनच्या कडेला लेकरू माझं जात असताना एक परमेश्वर माझा संगती सुप्त होता. माझा येशू माझ्या लेकराचा हात धरून होता, कारण की त्याची आई त्याला हाक मारत होती परमेश्वराला, माझं लेकरू कुठं संकटात आहे, माझं लेकरू कुठं आहे देवा, तू माझ्या लेकराला घेऊन ये. माझं अंतकरण बोलत होतं की माझा येशू संगती सुप्त आहे, माझ्या लेकराला काहीच झालं नाही. माझा विश्वास होता पूर्णपणे. दोघं बी रडायचं. रात्र गेली, दिवस गेला पूर्ण. मग सकाळी 10-11 वाजता पोलीस स्टेशन केलं आणि आल्यावर मग ती ममताने काय केली, दोघा तिघाला विचारले, म्हण काका फोन द्या. तिकडे कन्नड बोलणारे लोक, ते फोन दिले नाही. ते कोणचं दिलं तर लगेच घ्यायचं म्हण. अजून ती दुसरी बार गेली, काका फोन द्या. तिथे मी फोन द्यायची नाही. तिसरी बार गेली तर माझा येशू, साक्षात माझा येशू, एक म्हातारा माणूस, मोबाईल 2 घेऊन, एक हातात मोठा आणि एक खिशात बारका मोबाईल घेऊन दिली माझ्या ममताला. हे बाळा घे म्हणून फोन लावायला दिले. ती माझा येशू होता, माझं देवदूत पाठवलं होतं. माझ्या येशूने अक्षरशः माझ्या येशूने येऊन माझ्या लेकराला घेऊन आला. माझ्या लेकराने 10-11 वाजता फोन लावला. तेव्हापासून आम्ही गाडी बांधून लेकराला आणायला गेलो. लेकरू माझं घरी सुरक्षित माझ्या परमेश्वराने घेऊन आला. माझ्या देवाला मी लाख कोटी धन्यवाद देते. माझ्या लेकरासोबतच्या सगळ्या घटना देवाने सारला. माझं लेकरू आज मस्त चांगल्या कॉलेजला शिकायला आहे. देवाला धन्यवाद देते. माझ्या लेकराची वाढ दिवसांदिवस, माझ्या लेकराची वाढ माझा परमेश्वर अजून जास्त करो. माझ्या लेकराला नोकरी लागून तिला आशीर्वादित करो माझा परमेश्वर. माझ्या घराण्याचं, माझ्या परिवाराचं, माझ्या नातेवाईकाचं सगळ्याचं तारण करणारा माझा परमेश्वर आहे. मी देवाला धन्यवाद देते.